निवडणूक आयोगाकडून नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी वाढवण्यात आलेला असून आज रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। दुसरीकडे लगेचच सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल। त्यामुळे निवडणूक आयोग, पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। दरम्यान रात्री 10 वाजता प्रचार संपताच तातडीनं प्रचार होर्डिंग्स आणि इतर साहित्य काढून घ्यावेत। प्रचार सभा 10 वाजेच्या आत समाप्त कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून राजकीय पक्ष तसंच प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आल्यात। नाशिक जिल्ह्यामध्ये 11 नगर परिषद निवडणुकांसाठी 416 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत। यासाठी जवळपास 2,500 कर्मचारी आणि अधिकारी तैनात असतील। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून साहित्य वाटप करतेवेळी यासोबतच मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे। मतदारांना सर्व सोयी सुविधा पुरवल्या जाणार असून मतदारांनी निर्भीडपणे आपला हक्क बजवावा असं आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं आहे। लोकांसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया ही पार पडणार आहेत। या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोग असेल, जिल्हा प्रशासनाची देखील सर्व तयारी झालेली आहे। माझ्यासोबत आता नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत आयुष प्रसाद सर, कशी एकूण सर्व तयारी करण्यात आली? आपले नाशिक जिल्ह्यामध्ये 11 नगरपालिका नगर परिषदमध्ये निवडणुका आहे। 11 नगरपालिका नगरपालिकेपैकी 7 प्रभागामध्ये आपल्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहे निवडणूक आयोगाचे आदेशानुसार। आणि त्या 7 प्रभागामध्ये सर्वप्रथम आज सकाळी आपण सील उघडून जो ईव्हीएमची सेटिंग झाली होती, म्हणजे बॅलेट पेपर जो तयार झालं होतं ईव्हीएमवर, त्याला आपण आज मॉडिफाय करतोय 7 प्रभागामध्ये। आणि त्याच्यानंतर आज दुपारपासून डिस्पॅचचं काम सुरू होणार आहे। डिस्पॅचसाठी जवळपास 250 वाहनामध्ये आपल्याकडे 2,500 कर्मचारी जो आहे ते विभिन्न पोलिंग स्टेशनला जाणार। 416 असं पोलिंग स्टेशन्स आहे, मतदान केंद्र आहे आणि त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। आणि याच्या अनुषंगाने परिपूर्ण नियोजन आपले प्रत्येक नगरपालिका, त्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी, जो उपविभागीय अधिकारी या तहसीलदार दर्जाचे आहे अधिकारी आहे, त्यांच्या माध्यमातून परिपूर्ण नियोजन या ठिकाणी करण्यात आले। सर, रात्री 10 वाजता प्रचार संपणार आहेत आणि उद्या सकाळी लगेच मतदान होणार आहे। कमी काळ आहेत, निवडणूक आपल्या प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे, सगळं पूर्ण तारंबळ होणार आहे। याच्यामध्ये आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे। याच्यामध्ये जो मेन चॅलेंज असतो की आपला जो नगरपालिका नगर परिषद लहान असल्यामुळे काही प्रचारस्थळी जो आहे ते 100 मीटर मतदान केंद्राच्या 100 मीटर लाईनच्या आतलं आहे। 100 मीटर लाईनच्या आतला असल्यामुळे तिथे असलेले कुठलेही प्रचार साहित्याला आपल्याला सर्वप्रथम काढून घ्यायचा। तो प्रत्येक नगरपालिका नगर परिषदला विशेषतः सूचना देण्यात आलेली आहे की 10 वाजता प्रचारच्या वेळ संपल्यानंतर इमिडिएट त्या ठिकाणी जो काही स्वच्छता करायची आहे ते आपण कृपा करून घ्यावा। एक मोठी जबाबदारी आपल्या सगळे नगरपालिका नगर परिषदवर राहणार आहे। दुसरी गोष्टी जो आहे या संदर्भामध्ये की आपल्याला जो ईव्हीएमची मूवमेंट आहे त्याच्या मूवमेंट आणि पोलिंग स्टेशनची प्रिपरेशन ते सेम शाळेच्या ग्राउंडमध्ये प्रचार चालू असणार आणि त्या सेम शाळेमध्ये आपला मतदान केंद्र पण राहणार आहे। या गोष्टीच्या लक्षात घेता पोलीसचा व्यापक बंदोबस्त त्या ठिकाणी असावा। याच्यासाठी नाशिक शहर पोलीस अंतर्गत असलेले भगूर नगर परिषद असेल या उर्वरित 10 नगरपालिका नगर परिषद जो आपले नाशिक ग्रामीण पोलीसचे अतिरिक्त असेल, त्याच्याबद्दल विशेष सूचना पोलीस अधीक्षक महोदयाला आणि पोलीस आयुक्त महोदयाला देण्यात आलेली आहे। एकंदरीतच आपण बघत आहोत की प्रशासनाची संपूर्ण तयारी ही झालेली आहे आणि मतदान करा, निर्धास्त राहून मतदान करा असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातं। कॅमेरामॅन के पॉवर प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।